संसारी असावे सुनी नसावे संसारी असावे सुनी नसावे संसारी असावे सुनी नसावे संसारी असावे सुनी नसावे कीर्तन करावे वेळो वेळा कीर्तन करावे वेळो वेळा संसारी असावे सुनी नसावे संसारी असावे सुनी नसावे संसारी असावे सुनी नसावे संसारी असावे सुनी नसावे सुनी नसावे सुनी नसावे. नाही निवांत आता कीर्तन झाल्या वाजवा नंतर वेळ आहे. संसारात राहावं पण राहून न राहिल्यासारखं तिथपर्यंत फार मोठी हे माझंच आहे हे सगळं माझंच आहे. आणि खरंच असा भाव झालाय काही लोकांचा मी आहे म्हणून सर्व प्रपंच ठीकठाक आहे मी आहे म्हणून सर्व काही व्यवस्थित आहे. अरे मी जर नसेल तर कोण इथे माझ्या प्रपंचाला पाहिजे. मला एक गोष्ट सांगा कोणा वाचून प्रपंच थांबलाय का. आपण असलोत काय आणि आपण नसलोत काय प्रपंचाला काही फरक पडलाय का. सूर्य उगवणारा उगवणारे सूर्य मावळणारा मावळणारे धरणीमध्ये पेरलेलं बी सुद्धा उगवणारे जे ज्याच्या त्याच्या कर्मानं ज्याच्या त्याच्या काल स्वरूप त्या ठिकाणी ते जगत राहणार आहे. फक्त आपलाच भ्रम आहे माझ्याशिवाय असं वाटतं ना. एका आजीला म्हटलं चला पंढरपूरच्या वारीला. आजी म्हटली ताई नातवंड माझ्याशिवाय राहत नाही. आता नातवंड आजीशिवाय राहत नाही का आजीला प्रपंच सुटत नाही हा मोठा भाग आहे. आपल्याला प्रपंच सोडू वाटत नाही हा महत्वाचा विषय. कारण आपण फार त्याच्यामध्ये स्वतःला झोकून घेतलेले. संत सांगतात थोडा दुरावा ठेवा सगळं मिळवा पद धन ऐश्वर्य ज्ञान वैभव श्रीमंती जेवढं काही चांगलं उपभोगता येईल चांगलं जीवन चांगल्या क्वालिटीचं जीवन जगा. भगवंताची आपल्यावरती जर कृपा असेल आणि त्याच्या कृपेनं जर आपलं जीवन श्रीमंत असेल तर श्रीमंतीचा चांगला उपभोग सुद्धा माणसाला घेता आला. कंजूसपणाचं जीवन जगू नका. असेल ना आपल्याकडे ठीकठाक व्यवस्थित परिस्थिती चांगलं खा चांगलं सात्विक विचार करून सात्विकतेचं धारण करून खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीचं जीवन चांगलं धन आहे चांगल्या पद्धतीचं जीवन आयुष्य आरामात जगा. काही काही माणसं एवढी विचित्र राहतात किती चांगलं देवानं देऊ द्या ते स्वतःच्या पोटाला नीट खात नाही. एवढा कंजूसपणा. अहो शेजाऱ्या पाजाऱ्यांना मित्रांना द्यायचं लाभच ते स्वतःच्या पोटाला नीट खात नाही. जपून 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 काय कंजूस वृत्ती आहे. आणि किती धन कमवलं कितपर्यंत आपण वैभव श्रीमंती ऐश्वर्य जपून ठेवलं म्हणजे आपल्याला खऱ्या अर्थाने इथपर्यंत सुख मिळेल. मी का सांगते अभिमान धरू नका त्याचा. कधी ना कधी तरी त्याचा त्यागही करावा लागणार आहे. हे सगळं मिळालेलं सोडावंही लागणार आहे. धनोर दौलत माल खजाना यही पड़ा रह जाएगा. माया के दीवाने सुन लो एक दिन आएगा. धनोर दौलत माल खजाना यही पड़ा रह जाएगा. सुंदर काया मिट्टी हो सुंदर काया मिट्टी हो चर्चा होगी गली गली. ले लो रे कोई राम का प्याला और मचाए गली गली गली. बोलो राम बोलो राम बोलो राम 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 बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम. खरंच
सध्याच्या काळात माणसाला अभिमान जास्त झाला, अहंकार जास्त झाला. पण खरं सांगू का, कधी ना कधीतरी हे सगळं संपणार आहे. जे काही आपलं सौंदर्य असेल, जे काही आपलं पद पैसा असेल, कधी ना कधीतरी त्याचा त्याग होणार आहे, कधी ना कधीतरी संपणार आहे. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. आज जमाने पर इतराने वाले, आज जमाने पर इतराने वाले, कल तू ही पछताएगा. ढलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. ढलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. ढलता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. ढलता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा. ढलता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. ढलता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. ढलता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. संत सांगतात, खऱ्या अर्थानं त्याचं प्रेम जर प्राप्त केलं ना, मग बाकी आपल्याला कोणत्याच गोष्टीची कोणाही न लगे साधनांचा पांग करणे केला त्याग देह बुद्धी. त्यामुळे निश्चितच आपल्याला त्याचं प्रेम माया तयावरी फार अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमी वहाम्यहम्. असा भाव अंतकरणात ठेवा. आणि निश्चितच त्या भगवंताचं एकदा प्रेम जर त्या भक्त वात्सल्य अंतकरणामध्ये राहिलं ना, मग बाकी आपल्याला कोणाची गरज नाही पडत. तो सर्व काही आपल्याला निवारून घेतो, सर्व काही आपल्यापर्यंत पोहोचवतो. फक्त शुद्ध विश्वास ठेवा, शुद्ध भाव असला पाहिजे देवामध्ये. अहो संतांच्या विचारात एवढा शुद्ध भाव आहे. सावळी सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर, राहो निरंतर, हृदयी माझे आणि काही इच्छा आम्हा नाही चाड. तुझे नाम गोड, तुझे नाम गोड, पांडुरंगा विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग. वैष्णवांचा धर्म, वैष्णवांचा धर्म, भेदा भेद ब्रह्म, भेदा भेद ब्रह्म. मंगळ विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग. वैष्णवांचा धर्म, वैष्णवांचा धर्म, भेदा भेद ब्रह्म. मंगळ विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग. खऱ्या अर्थानं संत सांगतात, तो काय करतो भक्ताकरिता? तो इतका भोळा आहे, बहु आहे करुणावंत, अनंत हे नामजा. लेकरानं आईला आई म्हणावं असा आईचा आग्रह नसतो, लक्षात ठेवा. इकडे ध्यान द्या. लेकरानं आईला आई म्हणावं असा आईचा आग्रह नसतो. लेकरू आईला काही म्हणू शकतं, आई म्हणू शकतं, मम्मी म्हणू शकतं, मॉम म्हणू शकतं. काही मुलं चुलतीच्या नावानं हाक मारतात, काकी म्हणतात. काही मुलं आईला ताई म्हणतात, काही मुलं आईला माई म्हणतात. काही आई म्हणतात, काही म्हणू शकतात. फक्त आईचा एकच आग्रह आहे, आईला आई म्हणावा हा आग्रह नाही. लेकरानं आईला आई मानावं हा आग्रह आहे. तुमच्या ध्यानात आलं का?
भगवंताला तुम्ही कोणत्याही नावानं हाक मारा, तो धावत येईल. फक्त त्याला तुम्ही माना, हे फार महत्वाचं आहे. आणि एकदा का जर त्याला मानलं की मग बाकी तुमच्या सुखदुःखामध्ये साधकाच्या त्या भक्ताच्या मागे पुढे धावणारा तो देव. धावे चाले मागे मागे, 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 टाळी वाजवायचे सर्वांनी. चाले मागे मागे, धावे चाले मागे मागे. हो धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे मागे. सुख दुखे साहे सुख दुःख सहाय्यागे, सुख दुःख सहाय्यागे, सुख दुःख धावे धावे मागे मागे, धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे 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 मागे. वा. धावे चाले मागे मागे, अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात तो भगवान परमात्मा त्या भक्ताच्या निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून येते. सुख दुःख साही अंगे. बाबा सुख दुःख म्हणजे फक्त दुःख बरं का, कारण सुख हे भक्तापर्यंत देतो आणि दुःख त्याचं निवारण करतो. पण आपली जशी कमी जास्त करा असं बोलण्याची पद्धत राहते ना, तसं सुख दुःख ही बोलण्याची पद्धत आहे. एखाद्या दुकानात आपण जर काही घ्यायला गेलो, साडी घ्यायला गेलो म्हणा, एखादी वस्तू, आणि त्याच्यावरती जर त्या दुकानदारानं काही प्राईज लावली, आपण म्हणतो का हो थोडं काही कमी जास्त करा ना, काहीतरी कमी जास्त करा ना. कमी जास्त करा म्हणजे आपल्या मनात जास्त करा असं असतं का? काय करा, पण बोलण्याची पद्धत काय, कमी जास्त करा. तशा पद्धतीनं सुख दुःख साहे अंगे. सुख दुःख म्हणजे फक्त दुःख साहे अंगे, दुःख निवारून घेतो, अंगावरती घेतो आणि खऱ्या अर्थानं सुख त्या भक्तवात्सल्य भक्ताला तिथपर्यंत देऊ करतो. असा असणारा निर्गुण निराकार तो भगवान परमात्मा आहे. निश्चितच आपल्याला त्याचं स्मरण करता आलं पाहिजे. आपण आपलं कर्म प्रामाणिकपणे करा, तो त्याचं कर्म प्रामाणिकपणे करणार आहे. कारण जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. प्रत्येकाचं ज्याचं त्याला तो स्वतंत्र पद्धतीनं देत असतो. त्यामुळे आपण आपल्या कर्माला चुकू नका. याने घ्यावे नाम तेसी करणे त्याचे काम. तिसऱ्या चरणात तुकोबराय सांगतात निश्चितच आपण आपलं भगवंताचं चिंतन, कारण देवे दिला देह भजना गोमटा. त्यांनी त्याचं कार्य केलं, इथपर्यंत आपल्याला मनुष्य योनीत घातलं का तर इथपर्यंत त्याचं चांगलं भजन करता यावं. पण देवे दिला देह भजना गोमटा, भोजना नाही तो या झाला फाटा बाधिकेचा. माणसाला त्याचं ज्ञान व्हावं आणि खऱ्या अर्थानं देवाची भक्ती घडावी. आज खऱ्या अर्थानं पावसे कुटुंबानं, या मुलानं मुलींनं भगवंताची सेवा पूर्णार्थानं केली असं मी म्हणेल. कारण आई वडिलांचं वर्षश्राद्ध हे कुटुंब करत आहे. आजी सध्याचा काळ एवढा विचित्र आहे. आत्ताच्या काळात धर्मासाठी जगणारा, आई बापाची सेवा करणारा, गोमातेची सेवा करणारा, देव
आपल्या धर्माचं रक्षण करणारा हा कोणीतरी दुर्लभच पाहायला मिळेल. लक्षात ठेवा. असा प्रत्येकाच्या अंतकरणात आईबापाच्या सेवेचा आणि गोसेवेचा भाव नाही येत. आणि ज्याच्या अंतकरणात येत असेल त्याच्यावरती भगवंताची फार निश्चिम अशी कृपा आहे. लक्षात ठेवा. मी म्हणेल आज या कुटुंबाला खरं महत्त्व कळालं देवाचं, खरी सेवा घडली देवाची. नाही तर काही मुलं आईबापाला घरातून जाताना शिव्या देतात आणि जगासमोर गेल्यावर एवढं गोड गोड बोलतात, एवढं गोड गोड बोलतात, अख्ख्या जगाच्या मनावर राज करतात, पण घरी आईबापाचं मन जिंकू शकत नाही. काय उपयोग आहे? अशा व्यक्तीला श्रीमंत नाही म्हणता येत. धनानं पदानं वैभव तुम्ही प्राप्त केलं, पण खरा श्रीमंत कोण आहे? खरी श्रीमंतीची व्याख्या काय आहे? शिवरंजन, काय आहे श्रीमंतीची खरी व्याख्या? ज्याच्याकडे फार मोठं धन दौलत आहे असा व्यक्ती श्रीमंत नाही. ज्या माणसाच्या घरात, आजी इकडे लक्ष द्या, ज्या घरामध्ये म्हातारे आईबाप हसऱ्या चेहऱ्यानं जेवण करतात, ज्या घरामध्ये म्हाताऱ्या माणसांचा हास्याचा आवाज येतो, समजून जा ते घर श्रीमंताचं आहे. मग ती झोपडी का असेना. आजकाल पद, आजकाल धन, आजकाल स्टेटस एवढं महत्वाचं झालं. मग तिथे आई बापाचा अपमान झाला तरी चालेल, पण स्टेटस नाही गेलं पाहिजे आपलं. तिरस्काराची वृत्ती वाढली म्हाताऱ्या माणसांबद्दल. अचानकपणे आईचा ऍक्सिडेंट झाला, डोक्याला मार लागला. गावाकडे राहणारे दोन्ही म्हातारी आईबाप, मुलं प्रत्येकाच्या व्यवसायात दोघही गुंतलेली. हॉस्पिटलमध्ये नेलं त्या म्हाताऱ्या नवऱ्यानं. 75 वर्षाचा त्या म्हाताऱ्या पत्नीचा पती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. डोक्याला मार लागला, रक्त भरपूर गेलं. डॉक्टरांनी फार कमी वेळ सांगितला. डॉक्टरांनी सांगितलं जर वाचवायचं असेल तर तातडीनं, अगदी गडबडीनं आपल्याला ऑपरेशन करावं लागेल. आपल्याकडे फार एकच दिवसाचा वेळ आहे. एका दिवसात तुम्ही पैसे जुळवा आणि आपण ऑपरेशन करून टाकू. काही सुचेना त्या वृद्ध माणसाला. पोराला फोन केला, ए दादा, ए दादा, आईचा ऍक्सिडेंट झाला रे, डोक्याला मार लागला, रक्त भरपूर गेलं. फार कमी वेळ सांगितलाय रे डॉक्टरांनी तिला, आणि जर तिला वाचवायचं असेल तर एकाच दिवसाची मुदत दिली. लवकरात लवकर पैशाची जुळव करून ऑपरेशन करायला सांगितले. बाबा किती खर्च सांगितला? 10 लाख रुपये खर्च सांगितलाय. 10 लाख रुपये खर्च सांगितलाय. बाळा, 1-2 लाख रुपये माझ्याकडून जुळतील, पण बाकीचे पैसे जुळवतील का रे? बाबा, ओ बाबा, तुम्ही एक काम करा, तुम्ही घरी या. काय असेल ते सविस्तर आपण बोलू. तुम्ही जेवलाही नसताल, काही खाल्लंही नसेल, तुम्ही घरी या. पोरांच्या घरी बाप गेला. सुननं जेवणाचं ताट वाढलं. बापाचे डोळे भरून वाहत आहेत. डोक्यात विचार चालू आहे, पैसे कसे जुळवता येतील. एकही पोरगा काही बोले ना. बापानं भाकरीचा पहिला घास मोडला. पोरांकडे पाहिलं, कुणीच काही बोले ना. मग बापानेच शब्द काढला, अरे दादा सांगा ना कोणीतरी पटकन, जुळतील का पैसे? कसे जुळवता येते? लवकरात लवकर. अरे आपल्याकडे वेळ फार कमी आहे, मला जेवण नाही जात. काय होतंय का पहा.
अरे आई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे रे, कोणी नाही तिच्यापाशी. आतापर्यंतचा प्रपंच एकटीनं ओढला रे माझा, कधीच कोणत्या गोष्टीची तक्रार नाही केली तिनं. अनेक बायका फार चांगले दागदागिने घालून तिच्या पुढे यायच्या, पण तिनं कधीच माझ्या पुढे हट्ट नाही केला. फार गरिबीतून आम्ही दोघांनी प्रपंच उभा केला. माझ्यावरती जर कधी प्रसंग आला, माझ्यावरती जर कधी संकट आलं, माझ्या जीवनात जर कधी दुःख आलं ना, मला जगासमोर हात नाही पसरू दिले तिनं. वेळे प्रसंगी तिनं दागदागिने माझ्या हातात द्यावे आणि आलेलं संकट, आलेली वेळ तिने मारून न्यावी. कधी तिनं मला मान नाही खाली घालू दिली. आज तिच्यावरती खूप मोठं संकट आहे रे, तिला वाचवणं हेच आता माझ्या जीवनाचं ध्येय. काहीतरी लवकरात लवकर काहीतरी जुळवाजुळव करा. हे दादा सांग ना, होईल का काही तुझ्या? थोरला पोरगा पुढे आला, बाबा तुम्हाला तर माहितीये गेल्याच आठवड्यात मी फ्लॅट घेतला. जेवढं काही माझ्याकडे होतं नव्हतं तेवढं सगळं मी त्या ठिकाणी पोझिशनला भरून टाकलं, त्या फ्लॅट मध्ये गुंतवलं. आता 1 रुपयाही माझ्याकडे शिल्लक नाही, माझ्याकडून नाही जमणार. पोरानं उत्तर दिलं. दुसऱ्या पोराला बापानं प्रश्न केला, का रे तुझ्याकडून होईल का पैशाची जुळवाजुळव? दुसरा पोरगा पुढे आला, बाबा केलं असतं थोडंफार काहीतरी, पण तुम्हाला तर माहितीये माझा पगार किती आहे, त्यामध्ये मुलांचं शिक्षण आहे. गेल्याच महिन्यामध्ये पोरांना चांगल्या मोठ्या शाळेमध्ये त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलंय, त्यामुळे त्यांच्या डोनेशन मध्येच त्यांच्या शाळेची फी भरण्यातच सगळे पैसे गेले. आता माझ्याकडे काही शिल्लक नाही. बापानं घेतलेला घास खाली ठेवला. आता मात्र डोळे भरून आले. जागेवरचे उठला, पोरगा पुढे आला आणि बापाच्या खांद्यावरती हात ठेवला पोरानं. आणि पोरगा बापाला सांगू लागला, म्हणजे का तुम्ही एवढं टेन्शन घेता? शेवटी पिकलं पान कधी ना कधीतरी गळणार. का म्हणले तुम्ही एवढे विचार करता? अहो वय झालं आता तिचं, मॉडर्न विचार. वय झालं तिचं, कधी ना कधीतरी मरणार. बरं ठीक आहे, आपण आज तिच्यासाठी खर्च करू, पण उद्या जर आपल्या हातात यश नाहीच मिळालं, एवढा खर्च करून जर ती नाहीच वाचली तर पैसेही गेलेत. बाप पोराच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि हसू लागला. म्हणला अगदी खरं बोलतोय रे लेका तू, अगदी बरोबर बोलला. कधी ना कधीतरी ती मरणारच आहे. अरे मी तर म्हणतो इथपर्यंत जिवंत राहण्यापेक्षा तुम्हाला जन्माला घालतानाच ती मेली असती तर बरं झालं असतं. अरे वेडी होती ती. डॉक्टरांनी सांगितलं होतं बाळ आणि आईपैकी कोणातरी एकाचा जीव वाचवता येईल. कुटुंबानं आईच्या जीवाची प्रार्थना केली, पण एकटी तीच होती जी फक्त आणि फक्त तुमच्या जीवासाठी प्रार्थना करत होती. मला काही झालं तरी चालेल, पण माझं बाळ वाचलं पाहिजे. वेडी होती ती, मेली असती तेव्हाच तरी बरं झालं असतं. अरे तुम्ही जन्म आल्यानंतर तुमच्या पालन पोषणासाठी, तुमच्या शिक्षणासाठी दुसऱ्याच्या शेतात हाडाची काडी रक्ताचं पाणी केलं. मेली असती तेव्हाच ती चाललं असतं. तुमच्या कॉलेजमध्ये फी भरायला पैसे नव्हते रे. स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र बिचारीनं, सौभाग्याचं दान असणार मंगळसूत्र तिनं द्यावं. कधीच तिनं तिची हाऊस मौस नाही केली. तुमचं शिक्षण पूर्ण झालं की मी माझी हाऊस करेल. अरे माझी पोरं चांगली झाली, मी माझी हाऊस करेन. फक्त माझ्या मुलांचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे. अरे मेली असती तेव्हाच ती बरं झालं असतं.
निघून गेला बाप गावी. जुळतील जमतील तेवढे पैसे जुळवले. एक दिवसाचा वेळ दिला होता, दुसरा दिवस आला. एक दिवस उशीर झाला. हॉस्पिटल मध्ये धावत पळत गेला. काउंटर वरती होती तेवढी पैशाची बॅग ठेवली. अहो लवकरात लवकर ऑपरेशन करा, माझ्या पत्नीला वाचवा, माझ्या अर्धांगिनीला वाचवा. त्याच वेळी डॉक्टर आले आणि डॉक्टरांनी त्यांच्या खांद्यावरती हात ठेवत त्यांना धीर देत सांगितलं, बाबा आता या पैशांचा काही उपयोग नाही. आता तुमच्या पत्नी या जगात राहिल्या नाही. तुम्ही येण्याआधीच आम्ही ऑपरेशन सुरूही केलं, पण सक्सेस नाही वाचू शकलो त्यांना. थोडा उशीर झाला. पाठीमागून 5 मिनिटांना मुलं धावत आली, हातात पैशाची बॅग घेऊन, बाबा हे घ्या पैसे. पोरांना आहेत तसे पैसे त्या बापांना पोराच्या अंगावरती फेकले. म्हणले काय त्या पैशाचा उपयोग आहे? अरे होती तोपर्यंत, हातात वेळ होती तोपर्यंत नाही तुम्हाला तिथपर्यंत मदत करता आली. आई मेली तरी चालेल हा भाव ठेवता. आज गेल्यानंतर का तुम्ही ही धनाची लालसा दाखवता रे? आता काही उपयोग नाही त्या धनाचा. गेल्यानंतर आहे तोपर्यंत त्यांची महती जाणार. आज खऱ्या अर्थाने या कुटुंबानं आहे तोपर्यंत आई वडिलांचं मातृत्व जाणलं, त्यांची सेवा केली. ईश्वरी सत्तेपुढे विलाज नाही. जन्मजया मृत्यूतया. आईचं महात्म्य सांगत असताना शून्यातून विश्व निर्माण केलं. तिनं बांधल घरट, दिला उबारा निवारा. तिनं बांधल घरट, दिला उबारा निवारा. घेऊन या लागू दिला नाही वारा. घेऊन या पंखा खाली, लागू दिला नाही वारा. दूर उडाली पाखर, फार मोठं दुःख आहे. याने घ्यावे नाम, ते करणे त्याचे काम. तो त्याचं काम करणार आहे, पण आपण आपल्या कर्माला चुकू नका. हाताने टाळी, मुखाने देवाचं भजन करा. विठोबा रखुमाई, हरे हरे
वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की जय येळकोट येळकोट जय गौ माता की जय। या ठिकाणी आपण सर्वजण धर्मासाठी जगा। मी स्वतः गोसेवक आहे। भोर तालुक्यामध्ये रुक्मिणी खिलार गोशाळा या नावानं आमची वैयक्तिक गोशाळा आहे, ज्या माध्यमातून जातिवंत खिलार गाई आणि जातिवंत मोठ्या मापाचे खिलार वळू बैल त्यांची आम्ही सेवा करतोय। इंस्टाग्रामला किंवा यूट्यूबला जरी तुम्ही नेहाताई भोसले किंवा रुक्मिणी खिलार गोशाळा सर्च केलं, तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं आम्ही गायीची सेवा करतोय। एक तरी खिलार गाई आपल्या घरी असलीच पाहिजे आणि तिची सेवा आपल्याकडून झालीच पाहिजे अशी विनंती करते। आणि आज या ठिकाणी या मातेच्या या वडिलांच्या जाण्यानं जे पावसे कुटुंबाला दुःख आहे, त्यांच्या मुलांना त्यांच्या मुलींना नातवंडाला जे दुःख आहे ते दुःख सावरण्याची शक्ती भगवंतांना देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते। आज कीर्तनरूपी सेवेकरिता गोड अशी गायनाची साथ आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे प्रवीण महाराज, फार गोड अशी या ठिकाणी प्रवीण महाराजांची साथ प्राप्त झाली। एकदा जोरदार टाळी वाजवा। आपल्या भागाचं वैभव आहेत आणि खऱ्या अर्थानं सुंदर अशी साथ मिळालीत। तसेच आदरणीय हरिभक्तीपरायण विशाल महाराज असतील, एकदा जोरदार टाळी वाजवा विशाल महाराजांसाठी सुद्धा। गोड अशी गायनाची आणि खऱ्या अर्थानं सिंथ पियानो वादनाची इथपर्यंत साथ विशाल महाराजांनी दिलीत, मनापासून धन्यवाद महाराज, फार गोड। त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण सुंदर अशी मृदुंगाची साथ ज्यांची मिळालीत, या ठिकाणी सचिनजी महाराज, मनापासून धन्यवाद, एकदा जोरदार टाळी वाजवा। फार सुंदर अशी या ठिकाणी मृदुंगाची उत्कृष्ट अशी साथ महाराज तुमची प्राप्त झालीत, मनापासून धन्यवाद। तसेच साऊंड सिस्टीमसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा बरं का। वा दादा, फार सुंदर ऑपरेटिंग या ठिकाणी केली। जरी बंदिस्त वातावरण असलं तरी डिस्टर्ब मात्र तुम्ही होऊ दिलं नाहीत। गोड असा त्या ठिकाणी ऑपरेटिंग तुम्ही केलेत, मनापासून तुमचंही धन्यवाद। विनेकरी महाराज, सर्व ही टाळकरी वारकरी विद्यार्थी, फार एकदा सचिनजी महाराजांच्या संस्थेतील ही सर्व वारकरी विद्यार्थी आहेत। वा छान पद्धतीचं मार्गदर्शन तुम्ही करताय। एवढ्या सुंदर पद्धतीचा टाळ, एकही विद्यार्थी टाळ न चुकता किंबहुना कोणताही विद्यार्थी कुठलाही आगाऊपणा न करता इथपर्यंत, कारण हे फार महत्त्वाचं आहे। ही नम्रता तुम्ही तिथपर्यंत देताय, हे फार धन्यवाद, फार मनापासून धन्यवाद। गायनाची साथ या ठिकाणी संस्थेतील विद्यार्थी समर्थ दादा असतील, त्यांचंही धन्यवाद। आणि त्याचबरोबर भाऊसाहेब गडाक, आपल्या गडाकवाडीला पण या ठिकाणी दादांनी पारेगाव, हो आता ह्या सगळ्यांना ज्ञात आहे, मला थोडं बोलताना अडखळेल पण तुम्हाला सगळं माहीत आहे, त्यामुळे माझे शब्द तुम्ही समजून घेऊ शकता। या ठिकाणी आपली सप्ताह कमिटी बसलेली आहे, त्यांचंही खूप मोठं धन्यवाद, कारण एका दोघाचं नाव नाही पण सगळ्यांचंच फार मनापासून या ठिकाणी धन्यवाद। अगदी सोमनाथ भाऊपासून आमचे सर्वच या ठिकाणी सर्वच आपले आयोजक असतील, मनापासून धन्यवाद। उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होते आणि सर्व श्रोते मायबापांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला पूर्णविराम। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली। जगद्गुरु तुकोबाराय व्यक्त करतात, का साधकावरती एवढं प्रेम करतो, का भक्त वात्सल्य अंतकरणात धरतो, कारण त्याचा स्वभाव कसा आहे, भगवंताचा स्वभाव कसा आहे। आईचं हृदय जसं लेकरासाठी, किंबहुना तुका म्हणी वत्स धेनू वेची चित्ती, त्या पद्धतीचा भाव भगवंताच्या अंतकरणात राहतो आपल्या भक्ताविषयी। त्यामुळे निश्चितच आपण सर्वांनीच त्याचं सानिध्य प्राप्त केलं पाहिजे। त्याचं अंतकरण कसं आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, तो भोळ्या स्वरूपाचा आहे। अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका मने भोळा, तुका मने भोळा, तुका मने भोळी, तुका मने भोळी, तुका मने भोळी, तुका मने भोळी, तुका मने भोळी। विठ्ठल कृपेची गोवारी धावे मागे मागे धावे मागे मागे। दुःख 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 दुःख
विठ्ठल जय जय विठ्ठल होऊन कार्यक्रमाची सांगता होईल. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग